शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली असून शेतकऱ्यांना आता 2,000 रुपयाऐवजी 7,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 7,000 रुपयाचा येणार असल्याची माहिती समोर आली असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता 7,000 रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांचा मोठा लाभ होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट शेतकरी बघत होते. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होताना केंद्र सरकारकडून 2,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना दरवेळी दिली जाते. हे 2,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणारच आहेत, पण त्यामध्ये आणखी 5,000 रुपयाची वाढ होणार आहे. कारण शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून आणखी 5,000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 7,000 रुपयाची रक्कम जमा होणार असून 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये जमा होणार आहेत. तर कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत आणि राज्य सरकारकडून कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपयाची थेट रक्कम जमा होणार आहे हे पाहूया. कारण स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करत शेतकऱ्यांना 7,000 रुपयाची रक्कम देणार असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील नवीन जी.आर जाहीर केलेला आहे. यामध्ये कोणत्या तरतुदी आणि अटी देण्यात आलेल्या आहेत ते पण आपण पाहूया. त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्याकडून आर्थिक निधी देखील देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली असून नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप होणार आहे हे आपण पाहूयात. शेतकरी मित्रांनो, ही योजना आधी आंध्र प्रदेशमध्ये राबवली गेली होती. आंध्र प्रदेशमधील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 5,000 रुपयाचा हप्ता वाढवून दिला. त्यामुळेच आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपयाची रोख रक्कम जमा झाली आणि त्यामुळेच आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. केंद्र सरकारकडून जेव्हा निधी देण्यात येतो तेव्हाच आंध्र प्रदेशमधील सरकारकडून आणखी 5,000 रुपये त्यामध्ये वाढवण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपयाची रक्कम ट्रान्सफर होत होती आणि हे रोड मॅप देखील यामध्ये बसवण्यात आला आणि सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो का नाही हे सरकारकडून तपासलं गेलं. आता हीच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा विचार करण्यात आला, परंतु महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यासाठी ही नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवताना सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसून महाराष्ट्रातील फक्त 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. सर्वात प्रथम 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाऊन 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर हळूहळू या हप्ता वाटपाचा विस्तार अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल आणि हे आणखी 5,000 रुपये खात्यामध्ये घेण्यासाठी सरकार तुमच्याकडून आणखी 2 कागदपत्र मागवू शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. ही नवीन प्रक्रिया कोणती आहे, यामध्ये कोणती 2 कागदपत्र तुम्हाला सरकारला द्यायची आहेत आणि कोणते जिल्हे सर्वात आधी या योजनेसाठी सरकारकडून पात्र ठरवण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचला. यावेळी केंद्र सरकारने देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचा हप्ता पाठवला. पण यावेळी राज्य सरकारकडून याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि राज्य सरकारकडून आता जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्याचा विचार करण्यात आला. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही विचार करत होता की तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे. परंतु आता शेतकऱ्यांसाठी ही जी योजना राबवण्यात आलेली आहे त्यामुळे आता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी देखील नमो शेतकरी योजनेमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु त्यावरती आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही 2 कागदपत्र तयार ठेवायला देखील सांगितले आहेत. जे शेतकरी ही 2 कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरले आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण काही ठराविक जिल्ह्यांमध्येच आणखी 5,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारकडून ही महत्त्वाची बातमी आली असली तरी तुम्हाला देखील तुमचं काम करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण जे शेतकरी ही कागदपत्र तयार ठेवणार आहेत तेच यासाठी पात्र ठरणार आहेत. त्याच शेतकऱ्यांना आणखी 5,000 रुपये असे टोटल 7,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. त्यामध्ये सरकारकडून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. तर त्या 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तर पाहूया कोणते आहेत ते 10 जिल्हे. धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आणखीन 5,000 रुपये वाढवून मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता डायरेक्ट थेट 7,000 रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये देखील आता ही योजना राबवली जाणार आहे. अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता 7,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. शेतकरी योजनेचा हप्ता अमरावती जिल्ह्यामध्ये आता 7,000 रुपये येणार असून अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या नवीन योजनेचा लाभ मिळणार. राज्य सरकारकडून जो हप्ता वाढवून देण्यात आलेला आहे तो 7,000 रुपयाचा हप्ता आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील वितरित होणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 7,000 रुपयाचा नमोचा हप्ता वितरित होणार. 10 जिल्ह्यांची यादी जी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली होती, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी 10 जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता 7,000 रुपये नमोचे मिळणार. नमोचा वाढवून येणारा हप्ता आता परभणी जिल्ह्यामध्ये देखील जमा होईल. परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता 7,000 रुपये मिळणार. राज्य सरकारकडून ज्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे आणि जो नमोचा हप्ता वाढवून देण्यात येणार आहे तो परभणी जिल्ह्यामध्ये देखील जमा होईल. परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता 7,000 रुपये मिळेल. राज्य सरकारकडून जे हप्ता वाटप करण्यात येणार आहे आणि अजून 5,000 रुपयाची वाढीव रक्कम देण्यात येणार आहे ती वाढीव रक्कम आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 5,000 रुपये प्लस 2,000 रुपये असे 7,000 रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतील. जालना जिल्ह्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेचे 7,000 रुपये जमा होतील. जळगाव जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून येणार असून जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे. आता ज्या 10 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त 2,000 नसून तर 7,000 रुपये मिळेल. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 7,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे आणि सरकारने सांगितलेली 2 कागदपत्र तुम्हाला तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. कारण लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला सर्वात आधी तुमचा फार्मर आयडी बनवणं महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा फार्मर आयडी आहे त्याच शेतकऱ्यांना ही वाढवून देण्यात येणारी रक्कम म्हणजेच 5,000 रुपये मिळणार आहेत. जर तुम्हाला फक्त 2,000 रुपये घ्यायचे नसतील आणि तुम्हाला टोटल 7,000 रुपयाचा लाभ हवा असेल तर तुम्हाला महत्त्वाचं कागदपत्र जवळ ठेवावं लागणार आहे ते म्हणजे फार्मर आयडी. कारण जेव्हा हप्ता वाटप केलं जाणार आहे तेव्हा सरकारकडून तुमचा फार्मर आयडी आहे का हे तपासलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे तुमचा फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. शेतकरी मित्रांनो, तुमचं उत्पन्न किती आहे यावरून देखील तुम्हाला हप्ता किती मिळणार आहे याचा विचार केला जाणार आहे. 5,000 रुपये वाढवून येणार आहेत का हे ठरवलं जाईल. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं पावसामध्ये नुकसान झालं, अवकाळी पावसाने उत्पन्न खराब झालं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. परंतु सरकारला शेतकऱ्याचं उत्पन्न जाणून घेणं देखील महत्त्वाचं वाटत आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तपासणी केली जाईल तेव्हा शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला चेक केला जाईल, उत्पन्न पाहिलं जाईल. ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना वाढीव रक्कम सरकारकडून देण्यात येऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा फार्मर आयडी तर असलाच पाहिजे. त्याचबरोबर नवीन उत्पन्नाचा दाखला देखील तुमच्याकडे असायला हवा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असायला हवं. जे शेतकरी पात्र ठरणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वाढीव रक्कम जमा होणार आहे आणि 2,000 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार नसून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 7,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि ही योजना महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता खुश खबर तर आलीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य मिळणार आहे.